नमस्कार मित्रांनो, ज्या गाडा मालकाच्या शाब्दिक भाषेच्या वादामुळे अखंड उत्तर महाराष्ट्राला बंदी देण्यात आली, आज त्या गाडा मालकाने कॅमेऱ्याच्या समोर येऊन आपल्या अखंड भारताच्या बैलगाडा संघटनेची माफी मागितली। त्यासोबत तिथली नाशिक जिल्ह्यातील गाडा मालक यांनी काय म्हटले तर व्हिडिओ जरूर बघा। सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे। का आणि कशामुळे झाला होता तो वाद, पूर्ण माहिती आपल्या एका व्हिडिओमध्ये, तर बघा सुंदर असा व्हिडिओ। मैदानामध्ये गट पळाले, सेमी पळाली आणि फायनलचा फेरा त्या ठिकाणी खाली जात असताना कुठेतरी अनुदानाने त्या ठिकाणी कुठेतरी क्लॅशेस निर्माण झाले। क्लॅशेस निर्माण म्हटलं तर मग कुठेतरी बैलगाडी मालकांची चुकी असेल, व्यतिरिक्त मी संघटनेला दोषी ठरवतच नाही। आज पश्चिम महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय दिला तर तो निर्णय त्या ठिकाणी संबंध महाराष्ट्राला मान्य असतो। आम्ही देखील 400 किलोमीटर त्या ठिकाणी जातो, गट पास नाही झाला, आमची गाडी जरी बसली नाही तरी त्या ठिकाणी आम्ही त्यांचा निर्णय मान्य करून त्या ठिकाणी रिटर्न माघारी या ठिकाणी येत असतो। तेच करत असताना त्या ठिकाणी पदाधिकारी सांगत होते, पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला, तो निर्णय त्या ठिकाणी झाला, मान्य झाला असेल नसेल झाला, तो गोष्ट त्या ठिकाणी थांबली। ते गोष्ट आपल्या सगळ्यांना, प्रामुख्याने पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहेत। पण आज प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी सर्व नाशिक जिल्हा नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालक एक ठिकाणी येऊन चर्चासत्र त्या ठिकाणी मीटिंग ऑर्गनाइज केली। आपण जे आमचे जेवढे पण वरिष्ठ असतील, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी ती मीटिंग ऑर्गनाइज केली आणि ती मीटिंग ऑर्गनाइज करत असताना सर्व प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्या ठिकाणी भाऊंनी जे मैदान घेतलं ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आजची मीटिंग घेण्याचं कारण म्हणजे प्रामुख्याने आम्ही ही मीटिंग घेण्याचं कारण म्हणजे आम्ही त्या वरिष्ठांची त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी ती मीटिंग ऑर्गनाइज केली। आज योगेश देखील या ठिकाणी आहेत। योगेशच्या मार्फत तो पुढच्या बाईटमध्ये बोलेलच की त्या ठिकाणी त्याची चुकी झाली असेल, नाही झाली असेल, 100% त्याची चुकी झाली तर आमच्या जिल्ह्याच्या वतीने मी आज बाईटमध्ये सांगतो, जिल्ह्याच्या वतीने आम्ही सुद्धा योगेशवरती अनेक गोष्टी बोललेत। आज संघटनेचं ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी संघटनेचे पदाधिकारी तिकडे गेले आणि संघटनेचं म्हणणं झालं की ज्या वेळेस तो बैलगाडी मालक त्या ठिकाणी अपोज करत होता तर बाकीचे बैलगाडा मालक त्या ठिकाणी का बोलत नव्हते, त्याचं कारण एकच होतं, बैलगाडी मालक ठीक आहे आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7, 8, 10, 15 बैलगाडी मालक या ठिकाणी तिथे जातात, पण सर्वस्व नाही जात। त्याचं कारण का की जिल्ह्यात आमची संघटनाच नाहीये। नाशिक जिल्ह्याला जर आमची संघटनाच नाहीये तर आम्ही त्या ठिकाणी आवाज कसं काय उठवणार। आज आमचा जो काही खेळ आहे, पारंपरिक खेळ चालत असेल, व्हॉटेवर खेळ चालत असेल, मी खेळाचं नाव घेणार नाही, आमचा खेळ आहे त्या ठिकाणी रुजू होतो। आमच्या खेळात तुम्हाला माहिती नसेल, पश्चिम महाराष्ट्रातील जेवढे लोक आहेत काही जणांना माहिती, काही जणांना माहिती नाही, आमच्या गाव दंगली होतात, 4 वाजता खेळ चालू होतो, 4 गावात खेळ गेल्यानंतर आमच्या गाड्या पुकारतात, तो तसा खेळ चालू होतो। मग आमच्या लोकांना त्या ठिकाणी गर्दी करायची सवय होती, मग प्रामुख्याने त्या ठिकाणी तो वाद निर्माण झाला। मग त्या ठिकाणी सर्वच बैलगाडी मालक त्याला सपोर्ट करत होते, अशातला कुठलाही भाग नव्हता। त्या ठिकाणी ती पर्टिक्युलर गाडीचा निर्णय त्या ठिकाणी चुकीचा होता, तो बैलगाडी मालक त्या ठिकाणी वाद, त्याचा साहजिकच गोष्ट आहे। आज माझ्या जरी बैलगाडीचा निर्णय चुकला असेल तर मी त्या ठिकाणी तिथं न्याय मागणार आहे। त्याच्यामध्ये त्या गोष्टी होत गेल्या, वाढत गेल्या, भाऊनी पण त्या ठिकाणी त्या गोष्टी अनेक बैलगाडी मालकांनाही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो वाद विटोपाला गेला आणि कुठेतरी त्या गोष्टी अजून निर्माण झाल्या। पण माझी परत एकदा आजची मीटिंग घेण्याचं एकच कारण की माझी परत एकदा सर्व वरिष्ठांना विनंती की कुठेतरी एका बैलगाडी मालकामुळे किंवा तुमचा कुठेतरी आम्ही मान सन्मान केला, भाऊंनी मान सन्मान केला म्हणूनच तुम्हाला त्या ठिकाणी संघटनेच्या अधिकृततेखाली आम्ही ते मैदान ऑर्गनाइज केलं आणि तुम्हाला मान सन्मान देऊनच त्या ठिकाणी बोलावलं आणि शेवटपर्यंत तुम्हाला मैदानात मान सन्मानच दिला भाऊंनी। मग कुठेतरी त्या एका बैलगाडी मालकामुळे जर बाकीच्यांवर अन्याय होत असेल तर ते एकदम चुकीचं आहे। तुम्ही हे बघा, योगेशने त्या ठिकाणी माफीनामा पण मागितलाय, पैलवानांकडे पण मागितलं आणि भाईंकडे पण मागितलं, सगळ्यांकडेच मागितलं। तो आज या ठिकाणी उभा पण आहे, तो सगळ्यांना त्याची स्वतःची वैयक्तिक म्हणणं आहे का माझ्या एकट्यामुळं ठीक आहे। आज बघा तो स्वतःच त्या ठिकाणी मैदानात सगळं नियोजन करत होता, आम्ही पण त्या ठिकाणी सगळे नियोजन करत होतो, पण त्याचं म्हणणं असं की मी एकच शेवटला सांगितलं होतं का भाऊ आणि पैलवान जो निर्णय देतील तो मला मान्य आहे, पण कुठेतरी भाऊ असतील, हे बघा सगळ्यांचीच आयको लेवल असेल, सगळ्यांचेच डोके काय म्हणतात ना, एक बुद्धी सारखी नसती का ते त्या ठिकाणी ऐकून घेतील, पण कुठेतरी त्यांनी पण सांगण्याचा प्रयत्न केला, बाकीच्यांनी ऐकले नाही। मग ऐकलं नसेल त्या गोष्टी जाऊ द्या सगळ्या। माझं असं परत एकदा वरिष्ठांना सगळ्यांना, आज नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालक इथे उपस्थित झाले, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व बैलगाडा मालकांचे अखिल भारतीय संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आणि 22 मे 2026 रोजी युवा हिंद केसरी मैदान पिंपळगाव येथे संपन्न झाले। त्या मैदानात प्रसंगात अवधानाने काही
प्रकार घडला तो माझ्याकडून आणि माझ्या सहकाऱ्यांकडून घडला असं सर्व बैलगाडा मालकांचं म्हणणं आहे. तरी जो काही प्रकार घडला त्याबद्दल मी अखिल भारतीय संघटनेचे प्रथमतः त्यांची माफी मागतो. आणि जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष तिथे उपस्थित होते, आमचे गुरुवर्य आबा शेवाळे असतील आणि आमचे मित्रबंधू अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव पैलवान विलासजी देशमुख असतील, यांना माझ्याकडून काही अपशब्द किंवा जे प्रसंगावधानाने माझ्याकडून काही चूक झाली असेल त्याबद्दल मी व माझी पूर्ण टीम आणि पूर्ण नाशिक जिल्हा असेल, मी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे आणि आबा शेवाळे आणि पैलवानांची जाहीर माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. आणि ते मी छोटा भाऊ, त्यांचा छोटा भाऊ म्हणून ते मला माफ करतील अशी इच्छा बाळगतो. आणि माझ्या ज्या उत्तर महाराष्ट्रावर जो अन्याय झाला माझ्यामुळं, तर मी संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची माफी मागतो. चुकला असेल पदरात घ्या. तुमचा एक बैलगाडा मालक योगेश बोडके. तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये त्या गाडा मालकाने व नाशिक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष यांची माफी मागितली. तर मित्रांनो, आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष शेवाळे आबा असो या आपले देशमुख साहेब असो, हे त्यांना मोठ्या मनाने माफ करतील आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रावरची बंदी हटवतील याची अपेक्षा करतो. आणि तुम्हाला काय वाटते तर काय मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर ते माफ करतील की काय, ही बंदी हटवतील की काय, तर तसं मला कमेंट करा. आणि आपले असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युवराज महाजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा. धन्यवाद मंडळी. जय जवान जय किसान. भेटूयात तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. जय खानदेश.